लास्ट टाइम जे आपलं लेक्चर झालं होतं लॉगॅरिथम, त्या लेक्चरमध्ये आपण ही डेफिनेशन आणि डेफिनेशनवर डिपेंड काही एक्झाम्पल, थोडं त्याला कॉन्सेप्ट काय आहे, काय कंडिशन्स आहेत त्याच्यावर एक्झाम्पल्स घेतले होते. आजच्या लेक्चरला आपण अजून काही तोच पार्ट जो आहे एक्झाम्पल्सचा तो कंटिन्यू करणार आहे. ही डेफिनेशन आहे सिम्बॉलिकली काय त्याला म्हणते तर ते सगळं लास्ट लेक्चरला आपलं डिस्कशन झालं होतं. y इक्वल्स टू a रेज टू x असं हे कंडिशन्स असतील तर x इज अ लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a असं म्हणतो आणि सिम्बॉलिकली सिम्पली x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. आणि आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते जसं की आपण याला तर एक्सप्रेस केलंच होतं. जर असं सपोज 81 इक्वल्स टू 9 रेज टू 2 हे आहे 81 इक्वल्स टू 9 रेज टू 2, तर याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणते तर 81 इक्वल्स टू 9 रेज टू 2 किंवा 9 स्क्वेअर म्हणते तर पॉवर 9 चा सेकंड पॉवर 9 रेज टू 2. हे तर व्हॅलिड एक्सप्रेशन आहे. याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, हे जे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहितात, हा जो पॉवर आहे तो पॉवरलाच आपण लॉगॅरिथम म्हणतो. तर 9 रेज टू 2 ह्या 9 ला आपण बेस म्हणतो, त्याला लॉगॅरिथम म्हणतो. आणि कोणाचा तर 81 चा. तर 2 इक्वल्स टू काय असतो तर 2 इज अ लॉग असतो कोणाचा 81 चा. आणि बेस काय असतो तर बेस असतो 9. इथे लिहिलेला बेस इज अ 9. 2 equals to log 81 to the base 9. Similarly, simply 100 or 1000 equals to 10 cube. हे पण एक्सप्रेशन एक व्हॅलिड एक्सप्रेशन आहे. तर याला काय म्हणणार तर हा 3 लॉग असतो, हा जो पॉवर असतो 10 इज अ बेस, 3 इज अ लॉगॅरिथम असतो आणि ह्या 1000 चा लॉगॅरिथम असतो. तर याला काय लिहिणार आपण 3 इज अ लॉग 1000 टू द बेस 10. हा बेस आहे, ठीक आहे, 10 बेस आहे, 3 काय आहे 1000 चा लॉगॅरिथम आहे, बेस 10 आहे. तर अजून बरेच एक्झाम्पल लिहित आहे. सिम्पली त्याची डेफिनेशनच अशी y इक्वल्स टू a रेज टू x असेल तर आपण याला कसं लिहू शकतो सिम्बॉलिकली, हा x काय आहे लॉगॅरिथम आहे. दिस x इज अ लॉगॅरिथम. कोणाचा लॉगॅरिथम, लॉगॅरिथम ऑफ y आणि बेस कोण आहे तर a आहे. y इक्वल्स टू a रेज टू x ला. पण इथं कंडिशन्स आहेत. तर काय कंडिशन्स आहेत आपण लास्ट लेक्चरला बघितलं तर a ग्रेटर दॅन 0 आणि a नॉट इक्वल्स टू 1. या दोन कंडिशन्स पाहिजे नाही तर रिस्ट्रिक्शन ऑन बेस, बेस इज अ पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1. तर हे असले टाईपचे हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं हे एक्झाम्पल. आणि लास्ट लेक्चरला पण आपण बरेच एक्झाम्पल बघितले होते. आज आपण रिव्हर्स बघणार आहे. तर हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्याला अशा फॉर्म मध्ये पण लिहितात. ऑब्विसली या दोन गोष्टी एकच आहेत. आता 81 इक्वल्स टू 9 रेज टू 2 आहे तर याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर कॉन्व्हर्सली हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्याला असं पण लिहिता येईल. जर 2 इक्वल्स टू लॉग 81 टू द बेस 9 असेल तर त्याच्यावरून मी असं लिहूच शकतोय 3 इक्वल्स टू लॉग 1000 टू द बेस 10 असेल. हे जर असेल तर याला पण मी परत एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहू शकतो. ऍक्च्युली हे मी कसं लिहिलंय तर ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून, हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्याला मी कसं लिहिलंय याच्यावरूनच लिहिलंय. 81 इक्वल्स टू 9 रेज टू 2 असा आहे. तर हा 2 काय आहे लॉगॅरिथम आहे 81 चा टू द बेस 9 आहे. तर याच्यावरून हा 2 लॉगॅरिथमिक असतो, बेस 9 असतो आणि कोणाचा लॉगॅरिथम असतो तर 81 चा. तर त्याच्यावरून 2 इक्वल्स टू, हा पॉवर आहे 2 इक्वल्स टू लॉग 81 आणि हा बेस लिहिलाय. त्याच्यावरून 3 इक्वल्स टू 10 रेज टू 3 आहे तर 3 इक्वल्स टू लॉग 1000 आणि बेस 10 आहे. असं मी ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलंय. तर रिव्हर्स हे असं पण ट्रू येईल. असं जर असेल 2 इक्वल्स टू लॉग 81 टू द बेस 9 तर याला मी असं लिहिता येत आहे 3 इक्वल्स टू लॉग 1000 टू द बेस 10 असं असेल तर याला पण 1000 इक्वल्स टू 10 रेज टू 3. तर हे असं रिव्हर्स सुद्धा ट्रू आहे. ठीक आहे, हे असं रिव्हर्स पण ट्रू आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स ज्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचे तसे पण आपण 3-4 एक्झाम्पल घेणार आहे आणि नंतर आपण लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी बघू. तर फर्स्ट थिंग आपण असे काही एक्झाम्पल्स ज्या एक्झाम्पल मध्ये लॉगॅरिथम फॉर्म जो आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं ते आपण बघू. तसे इथं पण 2 एक्झाम्पल ऑलरेडी झाले होते. आपण वेगळे अजून काही एक्झाम्पल्स बघू. लॉग 49 तर हे एक व्हॅलिड एक्सप्रेशन आहे, ट्रू एक्सप्रेशन आहे. लॉग 49 टू द बेस 7 इक्वल्स टू 2. ठीक आहे, असं आहे. तर याला आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहायचं ते आपण बघू. हा हे डेफिनेशन वरूनच. ठीक आहे, y इक्वल्स टू a रेज टू x, a नॉट इक्वल्स टू 0, a नॉट इक्वल्स टू 1 त्याला आपण असं लिहितो. एवढं सगळं सोडून द्या.
एवढं जर असेल y इक्वल्स टू ए रेस टू एक्स, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये असं लिहिते सिम्पली. y इक्वल्स टू ए रेस टू एक्स म्हणजेच x इक्वल्स टू लॉग, फक्त ह्या ए वरची जी कंडिशन पाहिजे पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1. तर ह्या y इक्वल्स टू ए रेस टू एक्स ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये असं लिहितो. आता आपल्याला रिव्हर्स द्यायचंय फक्त. पहा x इक्वल्स टू लॉग ए लॉग y टू द बेस a, ह्याला तर आपण असं लिहितोय. तर मग हा जो a आहे a रेस टू एक्स इक्वल्स टू y आपण असं लिहितो. हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. आता y इक्वल्स टू a रेस टू एक्स, x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a म्हणजेच y इक्वल्स टू a रेस टू एक्स, आणि y इक्वल्स टू a रेस टू एक्स म्हणजेच x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. मग आता पहा ह्या लॉगॅरिथमिक एक्सप्रेशनला असं लिहिता येते. मग इथं काय केलंय, हा जो बेस आहे हा बेस अगोदर लिहायचा आणि त्याचा पॉवर x करायचा आणि इक्वल्स टू लॉग लिहायचा. हा बेस जो बेस आहे तो बघा a रेस टू काय लिहायचं, हा राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड ए इक्वल्स टू लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू चे एक्स साईड ए रेस टू एक्स आणि नंतर इक्वल्स टू वाय लिहून टाकायचं. मग त्याच्यामुळं बेस काय इथं 7 आहे, तर 7 रेस टू काय लिहायचंय, तर ही राईट हँड साईड रेस टू 2 इक्वल्स टू आणि हा जो राईट 49 नंबर लॉगॅरिथम ऑफ 49 तो नंबर लिहून टाकायचा आहे. फक्त 7 बेस काय तो फर्स्ट थिंग बघायचा आहे. बेस रेस टू हा पॉवर बेस रेस टू हा जो राईट हँड साईड किंवा इज इक्वल्स टू करून जे काय लॉगॅरिथम आहे 49 चा तो नंबर 7 रेस टू तो नंबर जो असेल तो आणि इक्वल्स टू हा इक्वलचा 49. अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊ. तर लॉग 32 टू द बेस 2 इक्वल्स टू 5, हे पण एक ट्रू एक्सप्रेशन आहे. लॉग 32 टू द बेस 2 इक्वल्स टू 5. तर याला मी कसं लिहू शकतोय, बेस काय फर्स्ट थिंग बघा, बेस इज अ 2, तर 2 ठीक आहे. राईट हँड साईड काय 5, तर 2 रेस टू 5 आणि इक्वल्स टू कोणाचा लॉगॅरिथम आहे 32. हा याला काय म्हणते, तर लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इक्वल्स टू 5. तर बेस काय, बेस रेस टू ही साईड घ्यायची, बेस रेस टू ही साईड, तर 2 रेस टू 5 इक्वल्स टू 32. ओके. हे पण एक ट्रू मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. इथं बेस काय आहे, लॉग ऑफ 343 टू द बेस 3 इक्वल्स टू 5 हे असं लिहिलं आहे. लॉग ऑफ 343 टू द बेस 3 इक्वल्स टू 5 असं मी लिहिलं आहे. तर बेस काय आहे 3 रेस टू काय राईट हँड साईड 5 इक्वल्स टू 343 एवढे लिहून टाकायचं फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेस काय आहे, तो बेस बघा बेस 3 आहे, राईट हँड साईड 5 आहे, तर 3 रेस टू 5 आणि लॉग कोणाचा आहे, तर लॉग ऑफ 343 ती लिहून टाकायचं फक्त. तर हे सगळं झालं लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. आणि लास्ट लेक्चरला आपण ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघितलंच होतं. हे याचं कन्वर्ट करताना पॉवर काय तो एक साईडला लिहून टाका, 2 इक्वल्स टू लॉग 49 आणि हा बेस द्यायचा आहे, ज्याचा पॉवर आहे तो बेस आहे ऑलवेज. तर हे सगळं झालं कन्व्हर्जन कशाचं कशामध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये, लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, हे सगळं कन्व्हर्जन आहे. फक्त एक गोष्ट आहे, बेस हा पॉझिटिव्ह आणि नॉट इक्वल्स टू 1 पाहिजे. तर हे सगळं झालं याच्याबद्दलचं कन्व्हर्जन. आणि काही सिंपल आता आपण प्रॉपर्टीज बघणार ज्या फक्त डेफिनेशनवरून आपण लिहू शकतो. इथं सध्या मी रफ करतोय सिंपल 2-3 प्रॉपर्टीज आपण ज्या फक्त बेसिक किंवा डेफिनेशनवरूनच व्हॅलिड ट्रू आहेत. बेसिक डेफिनेशनवरूनच आपण त्या प्रॉपर्टी लिहू शकतो. फर्स्ट थिंग एक गोष्ट तर ऑलवेज ट्रू आहे, कुठलाही पण ए असेल, कुठलाही रिअल नंबर असेल, त्याचा जर आपण फर्स्ट पॉवर घेतला म्हणजे ए रेस टू 1 तर हे ऑलवेज ए असतं. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी हे. तर मी प्रूव्ह काय हे डेफिनेशनवरून लिहिलं, प्रूव्हची पण त्याला गरज आहे, डायरेक्ट ही जी डेफिनेशन आहे त्याच्यावरूनच एक लॉगॅरिथमची प्रॉपर्टी लिहिता येते. ए रेस टू 1 इक्वल्स टू ए हे असं ट्रू असतं ऑलवेज. ठीक आहे, फॉर एनी रिअल नंबर ए रेस टू 1 इक्वल्स टू ए हे असं ऑलवेज ट्रू असतं. तर आपल्या ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मवरून याच्यावरून मी काय लिहू शकतो, ए रेस टू 1 इक्वल्स टू ए हे तर ऑलवेजच ट्रू आहे. आता पहा
जर y इक्वल्स टू ए रेस टू एक्स असन आणि त्याला जर मी असं लिहित असन x इक्वल्स टू लॉग ऑफ y टू द बेस ए, y इक्वल्स टू ए रेस टू एक्सला मी असं लिहितोय, तर ह्याच एक्सप्रेशनला हे एक्सप्रेशन एका टाईपमध्ये आहे. तर मग मी इथं काय लिहिलंय, जो पॉवर आहे तो इथं पॉवर काय आहे 1 आहे. सो 1 इक्वल्स टू ए रेस टू 1 इक्वल्स टू ए आहे, y इक्वल्स टू ए रेस टू एक्स. ठीक आहे, y इक्वल्स टू ए रेस टू त्याच्याबरोबर कम्पेअर करायचं आहे. तर पॉवर कोण आहे, x आहे, इथं पॉवर 1 आहे, तर 1 इक्वल्स टू लॉग y, इथं y कोण आहे a आहे आणि बेस कोण आहे, तर बेस पण a आहे. तर ही प्रॉपर्टी इथं लिहिता येते ए रेस टू 1 इक्वल्स टू ए. ह्या प्रॉपर्टीला मी काय लिहू शकतो, सपोज हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म याला मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ए रेस टू 1 इक्वल्स टू हे ऑलवेजच ट्रू आहे. याला याच्या फॉर्म बरोबर जर कम्पेअर केलं y इक्वल्स टू ए रेस टू एक्स, y इक्वल्स टू ए रेस टू एक्स याच्या बरोबर जर कम्पेअर केलं तर x इक्वल्स टू 1 आहे. ए तर ए तसा स्टँड्स आहे आणि y ची व्हॅल्यू पण a आहे. तर याला कम्पेअर करून आपण याला जर असं लिहित असेल x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a, तर जो पॉवर आहे 1 इथं, तर 1 इक्वल्स टू लॉग ऑफ धिस a आणि बेस पण aच आहे. हा y ची व्हॅल्यू इथं a आहे, a तर a. याला जर कम्पेअर करायला थोडं ट्रिकी वाटते, कारण y ची व्हॅल्यू पण a आहे, a ॲज इट इज तसा दिसतो ए रेस टू एक्स, x ची व्हॅल्यू फक्त 1 आहे. याला इथं जर कम्पेअर केलं ए रेस टू एक्स, तर a तसा दिसतोय, x ची व्हॅल्यू 1 दिसते आणि हा जो y आहे y पण aच आहे. ठीक आहे, त्यामुळं पॉवर जो आहे 1 इक्वल्स टू लॉग ऑफ धिस a आणि बेस पण इथं a आहे. तर ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी, कुठल्याही नंबरचा 0 पॉवर घेतला तर तो 1 असतो. ही पण एक प्रॉपर्टी आहे. एक्सपोनेन्शियलच्या प्रॉपर्टी बद्दल आपण ज्यादा आता डिस्कशन करत नाही. अज्युम दॅट दिस इज ट्रू. ठीक आहे, ए रेस टू 0 इज अ 1. तर ही परत ह्याच फॉर्म मध्ये आहे, ए रेस टू एक्स इक्वल्स टू वाय, ए रेस टू एक्स, ए रेस टू 0. जर कम्पेअर केलं तर ए तसा दिसतोय, ए ची व्हॅल्यू ए असं दिसतोय, एक्स इक्वल्स टू 0 आहे आणि वाय इक्वल्स टू, इथं जो वाय आहे तो वाय इक्वल्स टू 1 आहे. ह्या दोन गोष्टीला जर कम्पेअर केलं, वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स आणि याला जर कम्पेअर केलं तर ए रेस टू एक्स, ए रेस टू 0 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0, इकडं वाय आहे, इकडं 1 आहे, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 1 आहे. तर याला कम्पेअर केल्यानंतर हे दोन्ही एकाच फॉर्म मध्ये दिसत आहेत. तर जर मग मी याला असं लिहू शकतो, एक्स इक्वल्स टू लॉग वाय टू द बेस ए, तर याला कसं लिहू शकतोय, तर पॉवर कोणी फर्स्ट थिंग 0 आहे, 1 ए चा पॉवर 0, तर 0 इक्वल्स टू लॉग कोणाचा 1 चा आणि टू द बेस ए. ठीक आहे, असं लिहू शकतो ह्या प्रॉपर्टीला, ए रेस टू 0 इक्वल्स टू 1, सो 0 इक्वल्स टू लॉग 1 टू द बेस ए. आता पहा याचा मिनिंग होतोय 1 चा लॉगॅरिथम कुठलाही बेस असेल तर 0 असतो. ठीक आहे, 1 चा लॉगॅरिथम त्याचा बेस काही असू द्या, तो लॉगॅरिथम 0 असतोय. आणि याचा लॉग टू द बेस, लॉग ऑफ ए आणि बेस हे जर दोन गोष्टी सेम असेल, तुम्ही एखाद्याचा लॉगॅरिथम घेता कुठल्याही नंबरचा आणि त्याचा बेस तोच नंबर असेल तर तो लॉगॅरिथम 1 असतो. सिंपल. ह्या प्रॉपर्टीला जर बघितलं लॉग ए टू द बेस ए इक्वल्स टू 1, तर ही प्रॉपर्टी काय सांगते, तुम्ही कुठल्याही नंबरचा जर लॉगॅरिथम घेत असाल, कुठल्याही नंबरचा लॉगॅरिथम आणि त्या लॉगॅरिथमचा जो नंबरचा तुम्ही लॉगॅरिथम घेताय त्याचा बेस पण तोच नंबर असेल तर हा लॉग 1 असतो. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे 1 चा लॉगॅरिथम जर तुम्ही घेतला, बेस काही पण असू द्या, तो लॉगॅरिथम 0 म्हणजे लॉगॅरिथम ऑफ 1 इज 0. ही प्रॉपर्टी एवढीच सांगते 1 चा लॉगॅरिथम 0 असतो, बेस काही असला तरी पण. आणि ही प्रॉपर्टी काय सांगते, ए चा लॉगॅरिथम टू द बेस ए, ज्या नंबरचा तुम्ही लॉगॅरिथम घेताय त्याचा बेस जर ए असेल तर तो 1 असतो. म्हणजे याला जर एक अजून द्यायचं असेल तर लॉग ऑफ 5 जर तुम्हाला पाहिजे असेल आणि बेस पण 5 असेल तर हा सिम्पली 1 आहे. ठीक आहे, लॉग 5 टू द बेस 5, लॉग 10 टू द बेस 10, हा पण लॉगॅरिथम 1च आहे. लॉग 1000 टू द बेस 1000, हे लॉगॅरिथम सुद्धा काय आहे 1च आहे, कारण की या प्रॉपर्टीमध्येच आहे. लॉग ए
टू द बेस ए जर असेल तर 1 असतो तो. तर ही प्रॉपर्टी असं सांगते कुठल्याही नंबरचा लॉगॅरिथम तुम्ही घेत असाल आणि त्याचा बेस जर तोच नंबर असेल तर तो लॉग 1 असतो. आणि ही प्रॉपर्टी काय सांगते 1चा लॉगॅरिथम 0 असतो बेस काही असला तरी पण. अजून पण काही प्रॉपर्टी पण त्या प्रूव्ह करावं लागतील. ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या डायरेक्टली बाय डेफिनेशन लिहिता येतात कारण हे ऑलवेज टू ए रेस टू 1 इक्वल्स टू ए असतं, ए रेस टू 0 इक्वल्स टू 1 असतं. ह्याच्या दोन प्रॉपर्टीज मी ऑब्झर्व केल्या आहेत. लॉग ए टू द बेस ए इक्वल्स टू 1 असतं किंवा लॉगॅरिथम ऑफ 1 टू द बेस ए इज अ 0. तर ह्याचे दोन प्रॉपर्टीज हे दोन प्रॉपर्टी डायरेक्टली डेफिनेशन वरून आले, त्याला प्रूव्ह करण्याची पण गरज नाही. अजून काही लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आहेत पण ते आपण प्रूव्ह करणार आहेत. त्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरला कारण त्याचं प्रूफ आहे त्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममधून किंवा डेफिनेशन वरून काही स्टेप्स मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून त्या प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह करणार आहेत. पण ह्या प्रॉपर्टीज डायरेक्टली बाय डेफिनेशन आहेत. तर अजून ज्या काही बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत लॉगॅरिथमच्या ज्या आपण प्रूव्ह करणार आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.